आता वळूयात आपल्या राज्याकडे। पालघरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे। जुना सातपाटी रस्त्यावरती काशीपाडा परिसरामध्ये एका प्लेटिना नावाच्या केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली। मध्यरात्री 3:30च्या सुमारास ही भीषण आग लागल्याची माहिती समोर येते। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि रेड अलर्ट असताना सुद्धा ही आग लागल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जाते आणि खळबळ माजली आहे। अधिक माहिती घेऊयात। मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, प्रचंड एकीकडे पावसही कोसळतोय, त्यात जोरदार अशी ही आग लागली आहे, काय अधिक माहिती? पालघरच्या जुना सातपाटी रोडवर असलेल्या धनसार औद्योगिक क्षेत्रातल्या काशीपाडा येथे ही कंपनी आहे। प्लॅटिनम पॉलिमर्स नावाची कंपनी आहे। या कंपनीला रात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास कामगार काम करत असताना अचानक आग लागली आणि सुदैवाने सध्या या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र आगीने प्रचंड असं रौद्र रूप धारण केलेलं आहे। एकीकडे पाऊस पडत असताना देखील ही आग अतिशय भडकल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जाते। अद्यापपर्यंत ही आग आटोक्यात आलेली नाहीयेत। अग्निशमन दलाची 2 गाड्या घटनास्थळी दाखल आहेत आणि त्यांच्या मार्फत ही आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची शक्यता या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत यांच्याकडून व्यक्त केली जाते। मात्र अद्याप ही आग आटोक्यात आणलेली नाहीये। सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून या आगीवर नियंत्रण आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पीव्हीसी पावडर या कंपनीत बनली जाते आणि रात्री कामगार रात्रपाळीचे कामगार हे काम करत असताना अचानक आग लागली। सुदैवाने सर्व कामगार बाहेर आहेत। मात्र अग्निशमन दलाकडून अद्याप ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद मनोज या संपूर्ण माहितीसाठी। केमिकल कंपनीला लागलेली ही भीषण आग असल्यामुळे ती अजूनच धुमसतीये।